हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. ऑगस्ट महिन्यातही सरासरी एवढ्या पावसाचा अंदाज. राज्यात काही भागात आणखी पावसाची गरज. बळीराजाची आशा कायम. 26 लाख टन खतांची विक्री. आणि खानदेशात अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. मोसमी पावसाचा जुलैमधील जोर देशाच्या बहुतांश भागात ऑगस्ट महिन्यातही कायम राहील असा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल असं भाकीत खात्यानं व्यक्त केलं आहे. दीर्घ टप्प्याच्या अंदाजानुसार जुलैमध्ये 93% एवढ्या पावसाची शक्यता आहे, तर ऑगस्टमध्ये ही सरासरी 96% एवढी राहील अशी माहिती केंद्रीय भूगर्भशास्त्र मंत्रालयाचे सचिव शैलेश नायक यांनी दिली. यंदा देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं याआधी व्यक्त केला होता. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज असताना संपूर्ण महिन्यात त्यानुसार अत्यंत कमी पाऊस झाला, परंतु जुलैमध्ये याची कसर भरून काढत पावसानं सर्वत्र दमदार हजेरी लावली. येत्या 15 ऑगस्टपर्यंत तरी पावसाचा जोर कायम राहील अशी अपेक्षा आहे. राज्यात गेल्या आठवड्यात मंदावलेल्या पावसानं या आठवड्यात पुन्हा जोर पकडला आहे. तरीही राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. राज्यात गेल्या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यात संततधार सुरू होती. मात्र गुरुवारी पुन्हा अनेक जिल्ह्यात काही काळ पावसानं उघडीप दिली. शुक्रवारी मात्र केवळ ढगाळ हवामान होतं. सध्या हलका ते मध्यम पाऊस सर्वत्र असताना खरीपासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात तर पावसानं पूर्णपणे पाठ फिरवली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर मंदावला आहे. जिल्ह्यात अद्यापही 69 बंधारे पाण्याखाली असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं. पावसानं दिलेली ओढ, त्यामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे राज्यातील खरीप पीक उत्पादक संकटात असले तरी या शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 26,30,000 टन रासायनिक खतांची खरेदी केली आहे. विविध कंपन्यांमार्फत राज्यात हंगामात आतापर्यंत 29,60,000 टन रासायनिक खतं वितरित करण्यात आली आहेत. यापैकी 3,30,000 टन खतं कंपनी संस्था विक्रेत्यांच्या स्तरावर शिल्लक असून उर्वरित सर्व खतांची शेतकऱ्यांना विक्री झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं केळीसह कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तीळ, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याशिवाय सुमारे 530 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व पशुपालकांनी झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे नद्यांसह नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा अनेक गावांना वेढा पडला होता. जळगाव, धरणगाव, भुसावळ, यावल, रावेर, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, चोपडा या 9 तालुक्यांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं महसूल विभागानं अतिवृष्टीची नोंद केली आहे.
भविष्यात खाजगी बाजार समित्यांची स्पर्धा करण्यासाठी आणि बाजार समित्यांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं राज्य पणन मंडळानं 299 बाजार समित्यांचा व्यवसाय विकास आराखडा तयार केला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा आणि शेतीमालाचं मूल्यवर्धन या 2 घटकांसाठी आगामी 5 वर्षात सुमारे 39 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात 500 कोटी रुपयांची कामं सुरू झाली आहेत. टोमॅटो पिकावर सध्याच्या हवामानात जमिनीच्या जवळच्या हिरव्या फळांना बॅग आय रॉट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अत्यंत अनुकूलता आहे. यासाठी टोमॅटोच्या फांद्यांची चांगली काळजीपूर्वक बांधणी करून जमिनीवर फळं टेकणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोगट फळं दिसताच काढून नायनाट करावा. तसंच जमिनीवर वा बांधावर टाकू नयेत. पिकांवर मेटॅलॅक्झिल 8% आणि मॅन्कोझेब 64% या संयुक्त बुरशीनाशकाची 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. फवारणी द्रावणामध्ये स्टिकरचा वापर करावा. आता बघूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. चिकू कमाल रुपये 1300, किमान रुपये 1000. डाळिंब कमाल रुपये 5500, किमान रुपये 4000. केळी कमाल रुपये 1500, किमान रुपये 1000. मोसंबी कमाल रुपये 5000, किमान रुपये 3000. आलं कमाल रुपये 5500, किमान रुपये 4000. बटाटा कमाल रुपये 2000, किमान रुपये 1400. भेंडी कमाल रुपये 2000, किमान रुपये 1700. दुधी भोपळा कमाल रुपये 700, किमान रुपये 500. कांदा कमाल रुपये 2500 आणि किमान रुपये 2000. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात तुरळक ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस, किमान तापमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा.
29 जुलै म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन, इंटरनॅशनल टायगर डे, ज्याची सुरुवात 2010 साली सेंट पीटर्सबर्गमध्ये वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करण्यात आली. वाघ म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आखीव रेखीव पट्ट्यांचा आणि भेदक नजरेचा, रुबाबदार चालीचा असा पटकन डोळ्यासमोर उभा राहतो नाही. या वाघांची संख्या हा आपल्यासाठी चिंतेचा विषय बनतीये. 20व्या शतकाच्या सुरुवातीला वाघांची संख्या सुमारे 1 लाखांच्या आसपास होती, जी शतक संपेपर्यंत काही हजारांवर येऊन ठेपली आहे. यासाठी गव्हर्नमेंटने 1971 साली टायगर प्रोजेक्टची सुरुवात केली. वाघांबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आज आपल्यासोबत सुनील लिमये सर आहेत, जे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तज्ज्ञ आहेत. पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याचेही ते प्रमुख आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा, भारतामध्ये किंवा जगामध्ये जो इंटरनॅशनल टायगर डे साजरा होतोय त्याचं महत्त्व काय आहे किंवा तो का साजरा केला जातोय? 29 जुलै 2010 रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे एक मोठी सभा झालेली होती. ज्या ज्या देशांच्यामध्ये वाघ मिळतो त्या देशांनी वाघाच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न करायचे, आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर जे वाघाचं कॅप्टिव्ह ब्रीडिंग होतं, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांच्या वेगवेगळ्या अवयवांचा जो उपयोग होतो त्याच्यावर बंदी आणण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी कोणते उपाय योजायचे, ह्यासाठी 14 देशांचे मोठे प्रतिनिधी म्हणजे अध्यक्ष, पंतप्रधान, ह्या वरिष्ठ दर्जाचे सगळे प्रतिनिधी जमले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आता याच्या पुढे आपण वाघाच्या संवर्धनासाठी काय करायचं. म्हणून तो दिवस ज्या दिवशी ही बैठक झाली होती 29 जुलै 2010, त्या दिवसापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करायचा ठरला. याचं उद्दिष्ट एवढंच आहे की आज संपूर्ण जगामध्ये 14 देशांच्यामध्ये आपल्याला वाघ मिळतात आणि वाघांची संख्या साधारण 3700 ते 3800 संख्या आहे. आणि हे जर आपल्याला वाघ वाचवायचे असेल ह्या देशांनी तर काय करायचं, ह्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून जे मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत त्यासाठी हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. 1971 साली प्रोजेक्ट टायगर जो सुरू करण्यात आला, काय प्रोजेक्ट आहे हा? हा विषय असा झाला होता की या सगळ्याचं श्रेय जे आहे ते आपल्याला द्यायला लागतं आपल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना. 71 साली त्यांच्यापुढे बऱ्याचशा आपल्या नॅचरलिस्ट लोकांनी एक समस्या मांडली होती की वाघाची संख्या जी आपल्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे 1 लाख होती, ती घटत जाऊन 1000च्या आसपास आलेली संख्या आहे. मग वाघ जर वाचवत असेल तर आपल्याला संपूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी प्रयत्न करणं सुरू आहे. त्यामुळे ही संकल्पना साकार झाली आणि 1973 पासून आपला हा प्रोजेक्ट टायगर म्हणजे व्याघ्र प्रकल्प भारतातल्या 9 नॅशनल पार्क आणि सँच्युरीमध्ये सुरू करण्यात आला होता. त्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की वाघ कमी का झालेला आहे, वाघाला वाचवणं गरजेचं का आहे, वाघ जर आपल्याला वाचवायचा असेल तर संपूर्ण इकोसिस्टीम वाचवायला लागते, म्हणजे काय हे लोकांना समजावून सांगणं आणि काही ठराविक राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य जेथे वाघ आहेत, जसं आपल्याकडे कॉर्बेट होतं, आपल्याकडे कान्हा नॅशनल पार्क आहे, अशा ठिकाणून हा प्रयोग सुरू करण्यात आला. व्याघ्रपालचं मूळ उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की वाघ वाचवणं, वाघाचं संवर्धन करणं, वाघांची संख्या वाढवणं आणि त्याचबरोबर वाघ ज्या ज्या अधिवासामध्ये राहतो तो सगळा अधिवास आपल्याला वाचवायचा होता. आता 1973 साली 9 फक्त आपल्याकडे व्याघ्र प्रकल्प होते, पण आज तेच 2014 साली 9 वरनं त्याची संख्या जी आहे ती 47वर आलेली आहे आणि आणखी 5 नवीन व्याघ्र प्रकल्प काही दिवसामध्ये घोषित होतील. म्हणजे संपूर्ण भारतात पुढील 2-3 महिन्यामध्ये एकूण 52 व्याघ्र प्रकल्प असणार आहेत. प्रोजेक्ट टायगरचे एकूण प्रकल्प किती आहेत? महाराष्ट्रात आपल्याकडे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. जर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तर ताडोबा अंधारी नाव सगळ्यांना माहिती आहे, मेळघाट आपल्याकडं आहे, पेंच आपल्याकडं आहे, नवेगाव नागझिरा आहे, सह्याद्री टायगर रिझर्व आहे आणि नुकतंच आपल्याला वर्धा जिल्ह्यामधलं बोर अभयारण्य जे आहे ते आपल्याकडे व्याघ्र म्हणून घोषित झालेलं आहे. आणि गमतीचा भाग थोडासा असा आहे की वाघासाठी सुमारे 800 ते 1000 चौरस किलोमीटर एवढी आपल्याला क्षेत्र लागतं, परंतु बोर अभयारण्याची जे क्षेत्रफळ आहे ते फक्त 130 चौरस किलोमीटर आहे. पण बोर जे आहे ते ताडोबा, पेंच आणि मेळघाट याच्यामधला कॉरिडॉर आहे, त्यामुळे याचं क्षेत्रफळ जरी कमी असलं तरी वाघांची असलेली चांगली संख्या आणि कॉरिडॉर म्हणून ही जागा आपल्याला सांभाळायची असल्यामुळे बोर अभयारण्याला आता सद्यस्थितीमध्ये आपल्या 6वं व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे. वाघाच्या संवर्धनाचा आपल्याला काय फायदा होतो? आपल्याला म्हणजेच जंगलातील प्राण्यांना किंवा मानव जातीला? वाघासाठी असं आहे की ज्या पद्धतीचे आपल्याकडे वाघ आहेत, बघा आपल्याकडे एकूण 9 प्रजाती वाघांच्या मिळत होत्या, त्या 9च्या नंतर 7 झाल्या. 7 पैकी 3 ते 4च प्रजाती आपल्याला माहिती आहेत. एक आपला जो आहे तो रॉयल बेंगाल टायगर जो आपल्या संपूर्ण भारतामध्ये, बांगलादेशमध्ये मिळतो. त्याच्यानंतरचा मोठा एक टायगर आपल्याकडे आहे तो म्हणजे सायबेरियन टायगर जो रशियामध्ये मिळतो.
आता वाघासाठी साधारणपणे आपला जर आपण भागाचा विचार केला तर 25 ते 30 चौरस किलोमीटरपासून 100 चौरस किलोमीटर एवढी क्षेत्र वाघाला लागतं. ते जर आपण रशियामध्ये विचार केला तर सायबेरियाचं क्षेत्र खूप मोठं आहे, तिथं साधारण 500 ते 1000 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र वाघाला लागतं. पण बोरचा विचार केला तर आज बोरमध्ये 3 ते 4 वाघ नियमितपणे दिसत आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी 100 ते 125 किलोमीटर जे क्षेत्र आहे ते सध्या पुरेसं आहे. पण जेव्हा आपण ते चांगल्या प्रकारे क्षेत्र सांभाळतो आपल्याला जास्तीचं क्षेत्र लागणार आहे आणि जास्तीचं क्षेत्र सध्या आपल्याकडे आहे. जर आपण बोर बघितलं तर बोरच्या पश्चिमेकडे गेलो तर आपल्याकडे मेळघाट आहे, बोरच्या पूर्वेकडे गेलो तर पेंच आहे. म्हणजे थोडक्यात काय की बोरची एरिया जरी आत्ता छोटी असली तर ती चांगली जर सांभाळली तर मेळघाटपासून बोरपासून पेंच असा सगळा भाग आपल्याकडनं सांभाळला जाईल. चंद्रपुरात वाघ आणि माणूस यांच्यात जो संघर्ष होतो, जो नेहमी आपल्याला बातम्यांमधून समजतो, काय आहे हा संघर्ष नक्की? बघा आता आपल्या सगळ्या लोकांनी एक साधा विचार करायला पाहिजे की आधी आपल्याकडे जी सगळी जंगलं होती, जे सगळं वाघाचं जे खराखोर अधिवास होता, ती हळूहळू जंगलं सगळी कमी होत चालली आहेत. माणसाला शेतीची गरज आहे, लोकसंख्या आपली खूप वाढते आहे, त्यामुळे शेती करायची तर कुठं तर जंगलाच्या जवळच्या जागा, झाडं तोडली जातात, शेती केली जाते आणि शेतीसाठी आपण माणूस जो वाघाचा अधिवास आहे त्या अधिवासामध्ये शिरतो आहे. म्हणजे थोडक्यात काय तर वाघ तर आपल्याला वाचवायचा आहे, पण वाघासाठी लागणारी जी जागा आहे ती मात्र आपण सगळी माणसं घेतो आहे. तुम्ही चंद्रपूरचं जर उदाहरण घेतलं, एक आपल्याकडे आहे, जर कुणी आपल्याला विचारलं की वाघ महत्त्वाचा का माणूस महत्त्वाचा, तर नेहमीच आपल्याला माणूस महत्त्वाचा आहे. पण आपण जर अन्नसाखळी बघितली तर माणसाला जर जगायचं असेल तर आपल्याला वाघ सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि वाघ सांभाळताना जर आपण त्याचा अधिवासच जर कमी करत असो तर आपल्याला त्रास होणारच. चंद्रपूरमध्ये जे घडतं आहे ते अशाच पद्धतीनं शेतीसाठी आपण जंगलात केलेलं अतिक्रमण, तोडलेली झाडं, वाघाचं भक्ष्य हळूहळू कमी होते. ते कमी झालं की वाघाला सगळीकडे बाहेर फिरायला लागतं. मग वाघ जेव्हा भक्ष्याच्या शोधात त्याच्याच जागेत हिंडतो तर त्या जागेमध्ये आपण गेलेलो असतो, आपण शेती केलेली असते. आणि आत्तापर्यंत जेव्हा अशा घटना घडतात त्या सगळ्या दुर्दैवी घटना आहेत. जाणीवपूर्वक वाघानं हल्ला केलेला असं फार क्वचित होतं. पण जेव्हा हा ॲक्सिडेंट होतो, जेव्हा मनुष्याचा वध होतो, मनुष्य मारला जातो, तो दोष मात्र सगळा वाघांच्यावर येतो. आपल्याला मुंबईचं उदाहरण माहिती आहे, नाशिकचं उदाहरण माहिती आहे. वाघाचाच आणखी असलेला दुसरा जो सहचर प्राणी आहे, ज्याला आपण एक प्रिडेटर म्हणतो, तो म्हणजे बिबळ्या आहे. बिबळ्यासुद्धा शहरामध्ये असं लोक सांगतात, पण आपण जर विचार केला मुंबईचा तर बिबळ्याच्या जागेमध्ये सगळी लोकं आलेली आहेत. मग आपल्याच जागेत बिबळा हिंडतो, त्या जागेत आपण शिरलेलो आहे, अशाही जेव्हा समोरासमोर येतो तर ताकदवान शेवटी बिबळ्या आपल्यापेक्षा, त्यामुळे त्रास आपल्याला होतो. त्यामुळे आपण जर त्यांच्या अधिवासामध्ये गेलो नाही, आपण त्याला त्रास दिला नाही, त्याच्यापासून आपण जर दूर राहिलो तर हा संघर्ष आपोआप कमी होणार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. वाघ किंवा बिबटा आपल्या घरात जर शिरला तर सर्वप्रथम काय पावलं आपण उचलली पाहिजे? कोणाला आपण संपर्क केला पाहिजे की जेणेकरून वाघ आमच्या घरात आहे, आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करायचा का, पोलिसांना मदत मागायची का, अग्निशामक दलाला मदत मागायची? नाही, अगदी छान प्रश्न आहे. पण एक साधी याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की गावात जर आपण कधी पण विचार केला तर बिबळा येतो का गावामध्ये? आपण अकोल्याचं एक उदाहरण घ्या, नगर जिल्ह्यातलं. तिथं असं दिसून राहिलं की जिथं शेती आहे, जिथं शेती ऊसाची शेती आहे, ऊसाच्या शेतीत बघा ऊस जेव्हा तोडायची वेळ येते ते असतं डिसेंबर जानेवारी. आणि कर्मधर्म संयोगानं बिबळ्याची जी मादी आहे ती पिल्लं जी देते ती सुद्धा देते डिसेंबर जानेवारीमध्ये. जंगल कमी झालेलं असल्यामुळे बिबळ्याच्या मादीला पिल्लं जायला जर सगळ्यात चांगली जागा असेल ती शेती ऊसाची शेती आहे. तेव्हा तिनं पिल्लं दिलेली असतात, ज्या कुठल्याही बघा जसं कुठलीही माणूस जरी बघितला तरी आई ही बाळांच्या रक्षणासाठी काही करायला तयार असते. तसंच आपल्याकडे बिबळ्याच्या मादीचं आहे. पिल्लं जवळ आहेत, मादी तिथे आणि आपण ऊस तोडायला त्या क्षेत्रामध्ये जातो आणि अशा वेळेस मग पिल्लांचं रक्षण करण्यासाठी मादी आपल्यावर हल्ला करते. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला एक तर असं आहे की असा जो काही काळ असेल ज्या विषयावर आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं असं आहे की बिबळ्याचं अगदी आवडतं खाद्य आहे कुत्रं. तर तुमच्या घरामध्ये जर कुत्री बाळगली असेल, गावामधलं मी बोलतोय, घराजवळ जर केर कचरा असेल, बघा केर कचरा असेल, खूप घाण असेल तर अशा ठिकाणी कुत्री येतात. त्यांना आपण सगळ्यांना भटकी कुत्री म्हणतो. पण पाळलेलं जर कुत्रा असेल तर पाळलेल्या कुत्र्याला बांधून ठेवणं, त्याच्या गळ्यामध्ये काटेरी तारा असलेला पट्टा बांधणं, ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. घराजवळ जर केर कचरा नसेल तर नक्की बिबळ्या तिथे येणार नाही.
घरामध्ये आपल्याकडे गाई गुरं असतात, आपल्याकडं शेळ्या मेंढ्या असतात, त्यांना रात्रीचं बंदिस्त अवस्थेत ठेवायला पाहिजे, म्हणजे बिबळ्या भक्ष्य म्हणून त्याच्याकडे बघणार नाही. आणि आपण जसं मला विचारायचं, अचानक जर बिबळ्या आला तर अतिशय चांगला उपाय म्हणजे बिबळ्यापासून शक्यतो लांब जायला बघणं. कुठलाही वन्य प्राणी आपणहून माणसावर कधीही हल्ला करत नाही. जेव्हा असा प्रसंग येतो की त्या प्राण्याला पळून जायला जर जागा नसेल तर मात्र हल्ला व्हायची शक्यता असते. आपल्याला इंग्लिशमधले एक म्हण माहिती आहे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मग प्राणी स्वतःला जागा मिळाला म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण जर लांब राहिलं त्या प्राण्यापासून तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून बचाव करता येतो. त्यामुळे आपण काळजी घेणं, ज्या जागेमध्ये वन्य प्राणी दिसत आहेत त्यात किती जरी उत्सुकता असली तरी त्या जागेपासून दूर राहणं, एवढ्याच आपण जर गोष्टी केल्या तर वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष आपल्याला नेहमीसाठी टाळता येऊ शकेल. लोकांच्या प्रबोधनासाठी शासनाने कोणती पावलं उचलली आहेत? बरोबर, अगदी बघा, आता जिथे जिथं आपले व्याघ्र प्रकल्प आहे त्या सगळ्या ठिकाणी टायगर फाउंडेशन सुरू केलेली आहेत. टायगर फाउंडेशनच्या याच्यामध्ये लोकप्रतिनिधी, महत्त्वाच्या NGO या सगळ्यांचा सहभाग घेतलेला असतो. ज्या ज्या ठिकाणी व्याघ्रबळ आहे त्याच्या सरहद्दीवरच्या गावांच्यामध्ये प्रबोधन करणं, लोकांनी सगळी माहिती देणं. आणि कदाचित जर असा जेव्हा कधी दुर्दैवी प्रसंग येतो तेव्हा शासन सरळ हाताने मदत करते. आपल्याकडे जर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला, मृत्यू कुणाचा झाला तर शासनाद्वारे 5 लाखाची मदत देण्यात येते. हे शासनाला सगळ्यांना माहिती आहे की 5 लाखानं गेलेल्या माणसाचा जीव परत मिळत नाही, पण एक सानुग्रह अनुदान म्हणून ते आहे. पण त्याचवेळी शासन सगळ्यांना हे सांगते की आपल्याला वाघ कुठल्याही परिस्थितीत वाचवायचा आहे तर वाघापासून दूर राहा, दूर अंतरानं वाघाला बघा, वाघाच्या आदिवासात जाऊ नका, यासाठी बरेचसे प्रोग्रामचे कार्यक्रम असतात. 29 जुलै जो आपण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करतो त्याच्यामुळे उद्देशच आहे की लोकांना सांगणं की वाघ महत्त्वाचा आहे, आपल्यासाठी वाघ आपल्याला वाचवायचा आहे, तुम्ही वाघापासून दूर राहा. पण दुर्दैवानं झालं तर शासन मदत करायला तयार आहे. प्रत्येक वनविभागाकडं आपल्या रेस्क्यू टीम्स आहेत. असा आधी अचानक प्रसंग घडला, वाघ दिसला, शहरी वस्तीत वाघ आला, बिबळ्या आला तर ताबडतोब ह्या रेस्क्यू टीम्स इथं जातात. प्रत्येक जिल्हा स्तरावर, प्रत्येक तालुका स्तरावर वनविभागाची ऑफिसेस आहेत. पोलीस विभागाला सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे असा कुठलाही प्रसंग घडला तर गडबडून जाऊ नका, वाघापासून बिबळ्यापासून शक्यतो दूर राहायचा प्रयत्न करा. आणि ताबडतोब जवळचं पोलीस स्टेशन किंवा वनविभागाचे अधिकाऱ्यांना जर तुम्ही लगेच कळवलं तर शासन तुम्हाला लगेच मदत करायला तयार आहे. आत्ता वाघांची संख्या किती आहे आणि हे जे काही प्रोजेक्ट सरकार राबवते त्याचे परिणाम समाधानकारक आहेत का? त्रुटी आहेत, नक्कीच त्रुटी आहेत. समाधानकारक असं म्हणता येणार नाही, पण वाघांची संख्या जी कमी झालेली होती, बघा आपण जे साधारणपणे दर 4 वर्षांनी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोय, किती फरक पडलेला आहे. 2010 साली जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये 1400च्या आसपास वाघ होते. आज आपल्या देशामध्ये 1700च्या आसपास वाघ आहे. एक्झॅक्ट जर सांगायचं म्हणजे 1706. आता यात एक थोडासा भाग असा आहे की कुठलाही वाघ आपण 1 वाघ 2 वाघ असे कधी मोजायला जात नाही. त्यांची माहिती एक तर आपण याच्या आधी घ्यायचो त्यांच्या पायांच्या ठशावरून, ज्याला पगमार्क म्हणतात. त्याच्यानंतर आपण सुरू केलेली एक पद्धत होती म्हणजे जंगलामध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावणं. कारण का कॅमेरामध्ये जो फोटो वाघाचा येतो त्या वाघाच्या अंगावर जे पट्टे असतात, ज्याला स्ट्राईप्स म्हणतात, ते प्रत्येक वाघाचे पट्टे वेगळे असतात. आणि अशाहून आपण एक अंदाज काढला की आपल्या देशामध्ये साधारणपणे 1700 वाघ आहेत. पण यात प्रश्न असा आला आहे की 2010 साली आपल्या देशामध्ये वाघांसाठी जी आपण जागा ठेवलेली आहे, प्रोटेक्टेड एरियाज म्हणजे अभयारण्य आणि नॅशनल पार्क, त्याचं जे संपूर्ण क्षेत्र होतं ते आपल्या संपूर्ण भारतामधलं क्षेत्र आज वाघासाठी ठेवलेलं 2014 मात्र जवळजवळ 10% कमी झालेलं आहे. तर बऱ्याचशा क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प आलेले आहेत, क्षेत्राचं आपण डायव्हर्शन केलेलं आहे. तर वाघाची संख्या एकीकडनं आपल्याला वाढलेली आहे, पण वाघासाठी जे आपण क्षेत्र ठेवलेलं आहे ते मात्र कमी झालेलं आहे. आज बघा, आपण जर संपूर्ण देशाचा विचार जर केला, आज महाराष्ट्राचा विचार केला, देशाचा विचार केला तर साधारणपणे 19% आपली वनजमीन आहे. त्यातली 5% जी जमीन आहे ती आपल्याला या प्रोटेक्टेड एरियासाठी ठेवायची आहे. पण हीच जर जागा कमी व्हायला लागली तर वाघांची संख्या वाढणार मर्यादा येईल. म्हणून वाघांच्या संख्येबरोबरच वाघांसाठी असलेला अधिवास जर आपण सांभाळला तर नक्कीच या दोन्ही गोष्टी होतील. आणि आज जी 1700च्या आसपास संख्या आहे ती आपल्याला 2000च्या वर सुद्धा नेता येईल. सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की चीन औषधासाठी, चामडं लोक शोभेसाठी आणि वाघ नखं लोक अहमसाठी वापरतात. लोकांनी वाघांची शिकार करू नये किंवा कोणत्याही अन्य जीवांची शिकार करू नये ह्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? वाघाचा शिकार हा खरंच फार मोठा प्रश्न आहे. कारण का मी तुम्हाला जसं म्हटलं की आपल्याकडे साधारणपणे 3700 ते 4000 वाघ संपूर्ण जगामध्ये आहेत. त्यातले 1700 वाघ आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये 400 वाघ आहेत. रशियामध्ये 500च्या आसपास वाघ आहेत. तुम्हाला एखादं चेष्टा वाढेल पण आज चीनमध्ये 25 ते फक्त 50 वाघ आहेत. पण त्यांच्याकडे जे कॅप्टिव्ह ब्रीडिंग केलं जातं त्याच्यामध्ये 2, 2.5, 3 हजारापर्यंत वाघ आहेत. चीनची जी औषध पद्धती आहे त्याच्यामुळे वाघाच्या सगळ्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे वाघाच्या हाडांपासून प्रत्येक गोष्टीपासून ते औषध बनवायला जातात.
खरं जर पाहिलं तर या गोष्टीचा कुठल्याही औषधाशी तसा काही संबंध नाही, पण जे एक समज लोकांच्यामध्ये जी रूढी आहे त्यामुळे वाघाचा मोठ्या प्रमाणात नाश होतो. आता जर चीनमध्ये फक्त 50च्या आसपास वाघ आहेत, कॅप्टिव्ह ब्रीडचे खूप वाघ आहेत. मग होतं कसं की ज्या लोकांना स्मगलिंग करायचं आहे, पोचिंग करायचं आहे, ते जिथं आपले जंगलातले वाघ आहेत ते वाघ मारतात आणि मग ते चीनमध्ये जातात. ह्या गोष्टीमुळेच असं झालेलं आहे की सायंटिस्टनं असं ठरवलेलं आहे, सेंट पीटर्समध्ये असं ठरलेलं आहे की चीनला विनंती करणं की कोणत्याही प्रकारच्या वाघाच्या उद्योगावर, वाघाच्या कातड्यावर, वाघाच्या हाडांवर बनवायच्या औषधावर बंदी घालावी. असं जर आपण केलं तर नक्कीच याचा फायदा होईल आणि संपूर्ण माझी तस्करी बंद होईल. आपल्याकडं बघा, घरामध्ये वाघाचं कातडं ठेवणं, वाघाचं नख बाळगणं या सगळ्याला कायद्यानं पूर्णपणे बंदी आहे. कुठलाही प्राणी जो आपल्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या शेड्यूलमध्ये आहे त्याची कुठलीही गोष्ट आपण घरामध्ये ठेवू शकत नाही. सुमारे 3 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा 25,000 रुपये दंड किंवा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. गाड्यामध्ये वाघाचं नख घालण्याला काही अर्थ नाही आहे. वाघ हा जंगलातच चांगला दिसतो. त्यामुळे सगळ्या लोकांनी लक्षात ठेवावं, घराच्या कुठल्याही वस्तू कुणाकडे असता कामा नयेत. कायद्याने सगळ्या गोष्टीला बंदी आहे. तस्करीमध्ये सुद्धा 1-2 गोष्टी मला नक्की सांगाव्याशा वाटतात की तस्करी गरीब माणसाकडनं केली जाते. गरीब माणसाला लोभ दाखवला जो पैशाचा, दलाल त्यातनं पैसे उकळतात. त्या गरीब माणसाला माहीत नसतं आपल्याकडे एक ट्राईब आहे बहेलिया मध्य प्रदेशमधली आणि एक बावरिया. त्या लोकांना एवढ्या कष्टानंतर पैसे खूप कमी मिळतात. त्या लोकांना काही ही कल्पना पण नाही की आपण वाघ मारून केवढं देशाचं नुकसान करतोय. फायदा करणारे सगळे दलाल लोक आहेत, गरिबाचा उपयोग सगळा करून घेतात. आपण सगळ्यांनी एवढंच प्रबोधन करणं गरजेचं आहे की घरामध्ये वन्यजीवापासून बनवलेली कोणतीही वस्तू घरात आपल्या असता कामा नये. आज लिमये सरांनी आपल्याला जी काही माहिती दिली वाघाच्या संवर्धनाची, संरक्षणाची, ती अत्यंत महत्त्वाची होती. जसा चित्ता आपल्या भारतातून गायब झालाय तसा वाघ होऊ नये असं सगळ्यांना वाटतं. यासाठी आपणही काही इनिशियल पावलं उचलू शकतो, ज्याची माहिती आपल्याला सरांनी आज दिली आणि ती खूप महत्त्वाची माहिती होती जी आपल्याला बाहेरचे कोणीही देऊ शकत नाही. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असल्यामुळे ती माहिती आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी दिली, शास्त्रशुद्ध माहिती दिली. ह्याच्यापुढे दर्शक हो, कृपया वाघाचं किंवा कुठल्याही वन्यजीवाच्या वस्तू तुम्ही वापरू नका आणि जास्तीत जास्त वन्यजीवांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही शेवटी आपलीच आहे. सर, आपण आज आमच्या इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना जी माहिती दिली त्यासाठी पुणे दूरदर्शनकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.